नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2024 या परीक्षेकरिता अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या जीवशास्त्र या विषयाचे 50 प्रश्न या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. परीक्षेकरिता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. ओके. आजचा पहिला प्रश्न आहे, जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? पर्याय ए आहे क्रिस्टियन बर्नार्ड, पर्याय बी आहे इंथोव्हेन, पर्याय सी जेम्स लिंड, पर्याय डी वेणुगोपाल. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक ए क्रिस्टियन बर्नार्ड. म्हणजेच जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण हे क्रिस्टियन बर्नार्ड यांनी केले आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, खालील कोणता अवयव मानवी गर्भाशयातील भ्रूणामध्ये सर्वप्रथम तयार होतो? पर्याय आहेत, पर्याय ए आहे यकृत, पर्याय बी हृदय, पर्याय सी प्रमस्तिष्क, पर्याय डी अधिवृक्क ग्रंथी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक बी हृदय. मानवी गर्भाशयातील भ्रूणामध्ये हृदय हा अवयव सर्वप्रथम तयार होतो. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ स्किप करून प्रश्नाचं उत्तर कमेंट करू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, साधारणतः मानवी शरीरातील कोलेस्ट्रॉल किती मर्यादेपर्यंत मानला जातो? या ठिकाणी पर्याय आहेत, पर्याय ए 200 ते 240, पर्याय बी 30 ते 90, पर्याय सी 50 ते 180, पर्याय डी 0 ते 30. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय सी 50 ते 180. मानवी शरीरातील कोलेस्ट्रॉल हा 50 ते 180 पर्यंत मर्यादित मानला जातो. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणता अवयव रक्त शुद्ध करीत नाही? पर्याय ए आहे यकृत, पर्याय बी आहे फुफ्फुस, पर्याय सी आहे हृदय आणि पर्याय डी आहे मूत्रपिंड. मित्रांनो, तुम्हाला उत्तर येत असल्यास तुम्ही व्हिडिओ स्किप करून उत्तर कमेंटमध्ये टाईप करू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक सी हृदय. म्हणजेच हृदय हा अवयव रक्त शुद्ध करीत नाही. इतर सगळे बाकीचे अवयव जे आहेत ते रक्त शुद्ध करू शकतात, मात्र हृदय हा अवयव रक्त शुद्ध करीत नाही. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, देवमास्याचे हृदय किती कप्प्याचे असते? पर्याय ए आहे 2, पर्याय बी आहे 5, पर्याय सी आहे 4, पर्याय डी आहे 3. या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो 4, पर्याय क्रमांक सी 4. म्हणजेच देवमासेचे हृदय 4 कप्प्यांचे असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, खालील कोणता घटक रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत नाही? या ठिकाणी पर्याय आहेत, प्रोथ्रोम्बिन, जीवनसत्व क, हेमोफ्लिन, पर्याय डी कॅल्शियम. या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो हिमोफ्लिन, पर्याय क्रमांक सी हिमोफ्लिन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 7 आहे, मानवी हृदयाच्या पंपांची क्षमता किती अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर असते? पर्याय आहे ए 2,
पर्याय बी 0.2, पर्याय सी 2.5, पर्याय डी 2.02. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी 0.2. मानवी हृदयाच्या पंपांची क्षमता ही 0.2 अश्वशक्ती असते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? पर्याय ए 20%, पर्याय बी 70%, पर्याय सी 50% आणि पर्याय डी 40%. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी 50%. मानवी रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण 50% असते. यानंतर प्रश्न क्रमांक 9. श्वेत पेशींपैकी कोणत्या पेशी मानवात सर्वाधिक आढळतात? पर्याय ए आहे मोनोसाइट्स, पर्याय बी आहे लिम्फोसाइट्स, पर्याय सी आहे बेसोफिल्स आणि पर्याय डी आहे न्यूट्रोफिल्स. मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करू शकता. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 9 या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाहूया. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी न्यूट्रोफिल्स. न्यूट्रोफिल्स पेशी या मानवात सर्वात अधिक आढळतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे हृदयातील पेसमेकर हा हृदयाच्या कोणत्या भागात असतो? हृदयातील पेसमेकर हा हृदयातील कोणत्या भागात असतो? मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की हृदयाचे 4 भाग असतात. त्यापैकी पहिला आहे उजवे आलिंद, दुसरा आहे डावे आलिंद, तिसरा आहे उजवे निलय आणि चौथा आहे डावे निलय. या 4 पर्यायांपैकी योग्य उत्तर कोणतं मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर कमेंट नक्की करा. यानंतर पाहूया आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर हृदयातील पेसमेकर हा हृदयाच्या कोणत्या भागात असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए उजवे आलिंद. पेसमेकर हा हृदयाच्या उजव्या आलिंद या भागामध्ये असतो. ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पर्याय क्रमांक ए आहे स्वादुपिंड, पर्याय बी लालोत्पादक ग्रंथी, पर्याय सी ग्रंथी, पर्याय सी जठर ग्रंथी आणि पर्याय डी यकृत. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 12. पित्तरस कोठे तयार होतो? प्रश्न क्रमांक 12. पित्त हे कोठे तयार होते? पर्याय ए यकृत, पर्याय बी फुफ्फुस, पर्याय सी मूत्रपिंड, पर्याय डी लाळ ग्रंथी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए यकृत. यकृत यामध्ये पित्त हे तयार होत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 आहे वयाच्या 16 ते 17 वर्षापर्यंत मानवामध्ये एकूण किती दात असतात? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए 20, पर्याय क्रमांक बी 28, पर्याय क्रमांक सी 32, पर्याय क्रमांक डी 30. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी 28. वयाच्या 16 ते 17 वर्षापर्यंत मानवामध्ये एकूण 28 दात असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दातांच्या अभ्यासशास्त्राला डॅश असे म्हणतात? पर्याय ए आहे
ऑटोलॉजी, पर्याय बी आहे ओडोंटोलॉजी, पर्याय सी आहे ओडोंटोरायनोलॉजी आणि पर्याय डी आहे इंडोक्रायनोलॉजी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी ऑडोंटोलॉजी. दातांच्या अभ्यासशास्त्राला ऑडोंटोलॉजी असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. अन्ननलिकेतील सर्वात लांब भाग कोणता? प्रश्न 15 आहे अन्ननलिकेतील सर्वात लांब भाग कोणता? पर्याय ए आहे छोटे आतडे म्हणजेच लघु अंत्र, पर्याय बी आहे मोठे आतडे, पर्याय सी आहे ग्रासिका आणि पर्याय डी आहे ग्रासनी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए छोटे आतडे म्हणजेच लघु अंत्र हा अन्ननलिकेतील सर्वात लांब भाग आहे. प्रश्न क्रमांक 16. शरीराच्या कोणत्या भागात शुक्राणूचा विकास आणि साठा केला जातो? पर्याय ए आहे वृषणकोश, पर्याय बी आहे शुक्राणुवाहिनी, पर्याय सी आहे शुक्राशय आणि पर्याय डी आहे प्रोटेस्ट ग्रंथी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए वृषणकोश. शरीराच्या वृषणकोश या भागात शुक्राणूंचा विकास आणि साठा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17 आहे गर्भधारणेच्या कितव्या आठवड्यापर्यंत सुरक्षित गर्भपात केला जातो? पर्याय ए आहे 20, पर्याय बी आहे 53, पर्याय सी आहे 15 आणि पर्याय डी आहे 30. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए 20. गर्भधारणेच्या 20 आठवड्यापर्यंत सुरक्षित गर्भपात केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे पुरुषांमध्ये खालीलपैकी कोणते संप्रेरक आढळते? पर्याय ए आहे अँड्रोजन, पर्याय बी आहे इस्ट्रोजन, पर्याय सी आहे टेस्टोस्टेरॉन, पर्याय डी आहे यांपैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी टेस्टोस्टेरॉन. आणि टेस्टोस्टेरॉन याचंच दुसरं नाव म्हणजे अँड्रोजन आहे मित्रांनो. त्यामुळे अँड्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हे दोन्ही उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या संप्रेरकास आपत्कालीन संप्रेरक असे म्हणतात? पर्याय ए आहे थायरॉक्सिन, पर्याय बी आहे ॲड्रेनालाईन, पर्याय सी आहे ऑक्सिटॉक्सिन आणि पर्याय डी आहे वेप्रोसिन. त्यानंतर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी ॲड्रेनालाईन. ॲड्रेनालाईन या संप्रेरकास आपत्कालीन संप्रेरक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. गर्भपातासंबंधीचा MTP ॲक्ट कधी अस्तित्वात आला? पर्याय ए आहे 1950, पर्याय बी आहे 1975, पर्याय सी आहे 2000, पर्याय डी आहे 1990. या ठिकाणी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी. परंतु या ठिकाणी मित्रांनो 1975 ऐवजी 1971 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 1971. या वर्षी गर्भपातासंबंधीचा MTP ॲक्ट अस्तित्वात आला.
प्रश्न क्रमांक 21. प्रतिकार क्षमता नियंत्रित करणाऱ्या ग्रंथी कोणत्या आहेत? पर्याय ए आहे प्लीहा, पर्याय बी आहे स्वादुपिंड, पर्याय सी आहे थायमस, पर्याय सी आहे थायमस आणि पर्याय डी आहे ए व सी दोन्ही. पर्याय क्रमांक सी आहे ए व सी दोन्ही. डी हा पर्याय चुकीचा आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए आणि सी. प्रतिकार क्षमता नियंत्रित करणाऱ्या ग्रंथी प्लीहा आणि थायमस या दोन्ही आहेत. प्रश्न क्रमांक 22. मेंदूच्या कोणत्या भागामुळे आपल्याला भूक लागल्याचे कळते? पर्याय आहेत हायपोथॅलॅमस, पर्याय आहेत हायपोथॅलॅमस, प्रमस्तिष्क, लंबमज्जा आणि शेवटचा पर्याय थॅलॅमस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए हायपोथॅलॅमस. या भागामुळे आपल्याला भूक लागल्याचे कळते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? पर्याय ए व्हासोप्रेसिन, पर्याय बी अँड्रॉनॅलिन, पर्याय सी ऑक्सिटोक्सिन आणि पर्याय डी थायरॉक्सिन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी ऑक्सिटॉक्सिन. नैसर्गिक प्रसूतीसाठी ऑक्सिटॉक्सिन हे संप्रेरक आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. मानवामध्ये जन्मानंतर खालीलपैकी कोणत्या पेशींची संख्या वाढत नाही? प्रश्न क्रमांक 24. मानवामध्ये जन्मानंतर खालीलपैकी कोणत्या पेशींची संख्या वाढत नाही? पर्याय ए आहे यकृत पेशी, पर्याय बी आहे चेतापेशी, पर्याय सी आहे अंडपेशी आणि पर्याय डी आहे बी व सी बरोबर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी बी व सी बरोबर. पर्याय क्रमांक डी बी आणि सी म्हणजेच चेतापेशी व अंडपेशी हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. पेशींचे ऊर्जाघर म्हणून कशाला ओळखले जाते? पर्याय ए आहे तंतुकणिका, पर्याय बी आहे हरितलवके, पर्याय सी आहे आंतरद्रव्यजलिका आणि पर्याय डी आहे लायकारिका. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए तंतुकणिका. पेशींचे ऊर्जाघर म्हणून तंतुकणिका याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 26. प्रौढ माणसामध्ये किती पेशी असतात? पर्याय ए आहे 10 ते 20 ट्रिलियन, पर्याय बी आहे 100 ते 200 ट्रिलियन, पर्याय सी आहे 60 ते 90 ट्रिलियन आणि पर्याय डी आहे 50 ते 100 मिलियन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 60 ते 90 ट्रिलियन. प्रश्न क्रमांक 26. प्रौढ माणसात किती पेशी आढळतात? प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती पेशी ही सजीवातील सर्वात लहान पेशी म्हणून ओळखली जाते? पर्याय ए आहे मायक्रोप्लाझ्मा, पर्याय बी आहे अमिबा, पर्याय सी आहे प्लाझ्मोडियम आणि पर्याय डी आहे असिटाब्युलारिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए मायक्रोप्लाझ्मा. मायक्रोप्लाझ्मा ही पेशी सजीवातील सर्वात लहान पेशी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 28 आहे. पेशींचा कारखाना म्हणून कशाला ओळखले जाते? पर्याय ए आहे तंतुकणिका, पर्याय बी आहे गॉल्गी काय,
पर्याय सी आहे आंतरद्रव्य जालिका आणि पर्याय डी आहे बी व सी बरोबर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, गॉल्गी काय. पेशींचा कारखाना म्हणून गॉल्गी काय ला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 29. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती. पर्याय ए आहे चेतापेशी, पर्याय बी आहे अंडपेशी, पर्याय सी आहे शुक्रपेशी आणि पर्याय डी आहे मेदपेशी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चेतापेशी. प्रश्न क्रमांक 30. मेदमय समुद्रात रंगणारे रचनात्मक घटक असे कोणाला संबोधले जाते. पर्याय ए आहे थॅलोकोइड्स, पर्याय बी आहे रिक्तिका, पर्याय सी आहे प्रद्रव्य पटल आणि पर्याय डी आहे पेशी अंगके. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रद्रव्य पटल. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. पेशी श्वसन ही एक डॅश क्रिया आहे. पर्याय ए आहे किण्वन, पर्याय बी आहे उष्मादायी, पर्याय सी आहे उष्माग्राही, पर्याय डी आहे मिश्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उष्मादायी. पेशी श्वसन ही एक उष्मादायी क्रिया आहे. प्रश्न क्रमांक 32. माणसाला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा शोषण केली जाते. पर्याय ए आहे 1 ते 5 किलो, पर्याय बी आहे 15 ते 20 किलो, पर्याय सी आहे 100 लिटर आणि पर्याय डी आहे 10 ते 20 किलो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी 10 ते 20 किलो. 10 ते 20 किलो सरासरी श्वसनाद्वारे हवा मानवी शरीरामध्ये दररोज शोषली जाते. प्रश्न क्रमांक 33. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती भूमिका बजावतो. पर्याय ए प्रोटॉन ग्राही, पर्याय बी इलेक्ट्रॉन दाता, पर्याय सी प्रोटॉन दाता, पर्याय डी इलेक्ट्रॉन ग्राही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी इलेक्ट्रॉन ग्राही. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन इलेक्ट्रॉन ग्राही ही भूमिका बजावतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 34. मूत्रवाहिन्यांची लांबी किती असते. पर्याय ए 20 सेंटीमीटर, पर्याय बी 80 सेंटीमीटर, पर्याय सी 40 सेंटीमीटर, पर्याय डी 120 सेंटीमीटर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी 40 सेंटीमीटर. मूत्रवाहिन्यांची लांबी ही 40 सेंटीमीटर असते. प्रश्न क्रमांक 35. युपनिया म्हणजे काय. पर्याय ए श्वसनाचा दर कमी होतो, पर्याय ए श्वसनाचा दर कमी होतो, पर्याय बी त्रासदायक श्वसन, पर्याय सी निरोगी श्वसन, पर्याय डी पेशींमध्ये अजिबात श्वसन नसणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी निरोगी श्वसन. युपनिया म्हणजे निरोगी श्वसन होय. प्रश्न क्रमांक 36. वृक्क साधारणपणे रोज किती लिटर द्रव्य गाळते. पर्याय ए आहे 190 लिटर, पर्याय बी 100 लिटर, पर्याय सी 10 लिटर, पर्याय डी 50 लिटर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए 190 लिटर. 190 लिटर वृक्क साधारणपणे. प्रश्न क्रमांक 37. खालील कोणता अवयव उत्सर्जन करत नाही. पर्याय ए यकृत, पर्याय बी फुफ्फुस, पर्याय सी मूत्रपिंड,
पर्याय डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? पर्याय ए नेफ्रॉन, पर्याय बी न्यूरॉन, पर्याय सी अल्व्हिओलस, पर्याय डी फ्लोरा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी अल्व्हिओलस. प्रश्न क्रमांक 39. चयापचयाच्या सततच्या क्रियेतील बिघाडामुळे कुठले खडे तयार होतात? ए कॅल्शियमचे खडे, बी 16चे खडे, सी फॉस्फेटचे खडे आणि डी यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी 16चे खडे. प्रश्न क्रमांक 40. मूत्राशयात कोणत्या प्रकारच्या स्नायू असतात? पर्याय ए डट्र्यूसर स्नायू, पर्याय बी ऐच्छिक स्नायू, पर्याय सी डार्टोस स्नायू आणि पर्याय डी यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए डट्र्यूसर स्नायू. प्रश्न क्रमांक 41. मानवातील सर्वात आखूड स्नायू कोणता? पर्याय ए मेसेटर स्नायू, पर्याय बी स्पेपिडियल स्नायू, पर्याय सी पोप्लिटियस, पर्याय डी यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी स्पेपिडियल स्नायू. प्रश्न क्रमांक 42. खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या जीवाणूंना काय म्हणतात? पर्याय ए लायकेन्स, पर्याय बी सायनोबॅक्टेरिया, पर्याय सी स्पोरोसोन, पर्याय डी हॅलोफाईन्स. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी हॅलोफाईन्स. खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या जीवाणूंना हॅलोफाईन्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 43. कोणती पेशी ही उष्णतारोधक म्हणून काम करते? पर्याय ए स्नायू ऊती, पर्याय बी अभिस्तर ऊती, पर्याय सी मेद ऊती आणि पर्याय डी संयोजी ऊती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी मेद ऊती. मेद ऊती ही उष्णतारोधक म्हणून काम करते. प्रश्न क्रमांक 44. मानवातील सर्वात लांब स्नायू कोणता? पर्याय ए सायटोरियस, पर्याय बी सोलियस, पर्याय सी ग्लुटियस, पर्याय डी मॅसेटर ऊती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सायटोरियस. पर्याय क्रमांक ए सायटोरियस हा मानवातील सर्वात लांब स्नायू असतो. प्रश्न क्रमांक 45. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? पर्याय ए जगदीशचंद्र बोस, पर्याय बी रॉबर्ट हुक, पर्याय सी रॉबर्ट ब्राउन आणि पर्याय डी कॅमिलो गॉल्गी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी रॉबर्ट हुक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46. अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी कोठे आढळतात? पर्याय क्रमांक ए जीवाणू, पर्याय क्रमांक बी लाल पेशी, पर्याय क्रमांक सी अमिबा आणि पर्याय क्रमांक डी जलव्याल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए जीवाणू. अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी या जीवाणूंमध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 47. पेशींच्या अभ्यासाला काय म्हणतात? पर्याय ए हिस्टोलॉजी, पर्याय बी सायटोलॉजी, पर्याय सी पॅथोलॉजी आणि पर्याय डी हिपॅटॉलॉजी.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, सायटोलॉजी. पेशींच्या अभ्यासाला सायटोलॉजी असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. प्रश्न क्रमांक 48. नारळातील पाणी हे कशाचे स्वरूप आहे? पर्याय क्रमांक ए, मध्य कवच. पर्याय क्रमांक बी, प्रदेह. पर्याय क्रमांक सी, अंतकवच. पर्याय क्रमांक डी, अंकुरपोष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी, अंकुरपोष. प्रश्न क्रमांक 49. मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा समावेश कोणत्या गटात होतो? या ठिकाणी चुकून क्लास झाले मित्रांनो, या ठिकाणी आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम आहे. पर्याय ए, अँथ्रोपोडा. पर्याय बी, ॲनिलिडा. पर्याय सी, प्रोटोझोआ. पर्याय डी, स्पायरोझोआ. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, प्रोटोझोआ. मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियम याचा समावेश प्रोटोझोआ या गटामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 50 आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. साधारणतः ग्रंथी या कोणत्या ऊतीपासून बनतात? पर्याय ए, स्नायू ऊती. पर्याय बी, संयोजी ऊती. पर्याय सी, अभिस्तर ऊती. पर्याय डी, चेता ऊती. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, अभिस्तर ऊती. अभिस्तर ऊती साधारणतः ग्रंथी या अभिस्तर ऊतींपासून बनतात. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षेत विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. अशाच प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.